जय शिवराय विद्यार्थ्यांनो. यशासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा. विद्यार्थ्यांनो, आज आपण घेऊन येत आहे पार्ट 2, जो की मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठासाठी शिपाई पद आणि क्लर्क पद यासाठी मुलाखतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आणि येणारे सर्व प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या सिरीजचा भाग 1 पाहण्यासाठी आमच्या मागील व्हिडिओवर जा, ज्यामध्ये मी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेतली आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आपण भाग 3 पण आपल्या चॅनलवर लगेच घेऊन येणार आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला भाग 3 आलेला नोटिफिकेशन कळेल. तसेच मित्रांनो, आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक आणि कमेंटसुद्धा करा, ज्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर विद्यार्थ्यांनो, सगळ्यात आधी आपण भाग 1 जे अपनी जॉब पक्की आपल्या चॅनलवर जा आणि भाग 1 संपूर्ण बघून घ्या. ज्यामध्ये मी बघा, यामध्ये मी संपूर्ण मुलाखतीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, तसेच महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळे या व्हिडिओमध्ये घेतले आहे. तुम्ही या व्हिडिओला प्लीज जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला भाग 2 अत्यंत ईझी जाईल. विद्यार्थ्यांनो, यामध्ये मी शिपाई आणि क्लर्क या दोन्ही पदासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे घेतली आहेत. तर चला आज सुरुवात करूया भाग 2ला. तर भाग 2 मधील प्रश्न पहिला आहे, तुम्ही न्यायालयात नम्रपणे कसे वागाल? तर विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, न्यायालय हे अत्यंत गंभीर आणि प्रतिष्ठेचे ठिकाण आहे. मी येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी वकील असो, पक्षकार असो किंवा अधिकारी असो, आदरपूर्वक आणि विनम्रतेने वागेन. नमस्कार, कृपया, धन्यवाद या शब्दांचा वापर माझ्या दैनंदिन बोलण्यात असेल. कोणाच्याही बाबतीत उर्मटपणे बोलणे किंवा वागणे मला पूर्णपणे अमान्य आहे. शांत, सभ्य आणि व्यावसायिक वर्तन हेच माझे ओळख चिन्ह असेल, असं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा बघूया. तुम्हाला असा विचारू शकतो, की उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बाहेर काम करावे लागले तर काय? तर तुम्ही याचं शिपाई पदासाठी उत्तर असं देऊ शकता विद्यार्थ्यांनो, शिपाई पदावर कधी-कधी बाहेर जाऊन कागदपत्र पोहोचवणे, नोटिसा देणे किंवा इतर बाहेरची कामे करावी लागतात. मी कोणत्याही हवामानात उन्हाळा, पावसाळा किंवा थंडी काम करण्यास पूर्णपणे तयार आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखणे आणि कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडणे हे मला महत्त्वाचे वाटते. काम वेळेत पोहोचवणे हेच माझे प्राधान्य असेल. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण पदासाठी पण इंटरव्ह्यू क्वेश्चन घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा तुम्हाला असा विचारू शकतात, की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अनधिकृत फाईल दाखवण्यास सांगितले तर तुम्ही काय कराल? तर मी अशा विनंतीला ठामपणे नकार देईल. न्यायालयातील कोणतीही फाईल किंवा कागदपत्र हे फक्त अधिकृत आणि संबंधित व्यक्तींनाच दाखवता येते. हा नियम मला माहीत आहे आणि मी तो कधीही मोडणार नाही. अशा व्यक्तीला मी नम्रपणे सांगेन, की माझ्या अधिकारात नाही आणि संबंधित अधिकाऱ्याकडे जाण्याचा सल्ला देईन. गरज असल्यास वरिष्ठांना माहिती देईल. असं याचं तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यानंतर प्रश्न 4 तुम्हाला असा विचारू शकतो, तुम्ही नवीन ठिकाणी किंवा नवीन कामाशी किती लवकर जुळवून घेता? तर याचं तुम्ही उत्तर असं द्याल, मला नवीन वातावरणाशी लवकर जुळवून घेण्याची सवय आहे. नवीन ठिकाणी गेल्यावर मी आधी कामाचे स्वरूप, तेथील नियम आणि सहकार्यांचे कार्य समजून घेईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतो आणि चुकीची वाट न धरता योग्य पद्धतीने काम करतो. शिकण्याची मनोवृत्ती असल्याने मी कमीत कमी वेळात नवीन जबाबदारी स्वीकारू शकतो. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. ॲडिशनली तुम्ही स्वतःचं पण काही ॲड करू शकता. त्याला काही हरकत नाही. परंतु आपलं उत्तर हे मुद्देसूद असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न 5वा, न्यायालयाच्या आवारात स्वच्छता कशी राखाल? तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता, स्वच्छता ही केवळ सफाई कामगाराची जबाबदारी नव्हे, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे, असं मला वाटते. मी माझ्या कार्यक्षेत्रात कचरा जमा होऊ देणार नाही. इतरांना स्वच्छता राखण्यास प्रेरित करेन. न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण मिळावे यासाठी मी नेहमी सजग राहीन. असं याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. विद्यार्थ्यांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भाग 3 पण घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंटसुद्धा करा. प्रश्न 6वा, वरिष्ठांशी मतभेद झाल्यास तुम्ही काय कराल? याचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता? वरिष्ठांशी कधी मतभेद निर्माण झाल्यास मी आधी त्यांचा दृष्टिकोन नीट समजून घेईन. माझ्या मते वेगळे असल्यास मी तो योग्य वेळी नम्रपणे आणि तथ्यांसह सांगण्याचा प्रयत्न करेन, परंतु त्यासाठी जाहीर वाद घालणार नाही. शेवटी संस्थेच्या नियमानुसार आणि वरिष्ठांच्या निर्णयानुसारच काम करेन. शिस्त आणि आदर हे कार्यालयीन जीवनाचा पाया आहे, असे मला वाटते. त्यानंतर प्रश्न 7वा, तुम्हाला शिफ्ट ड्युटी करावी लागली तर चालेल का? याचं तुम्ही उत्तर नाही द्यायचं. होय, मला शिफ्ट ड्युटी करण्यास कोणतीही अडचण नाही. सरकारी सेवेत विशेषतः न्यायालयासारख्या ठिकाणी कधी-कधी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरापर्यंत काम करावे लागू शकते. मी कामाला
प्राधान्य देतो आणि माझे वैयक्तिक सोयीपेक्षा संस्थेच्या गरजेला महत्त्व देतो. जी वेळ दिली जाईल त्यात मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करेल. असंच तुम्ही एवढंच मुद्देसूद उत्तर द्यायचं. त्यानंतर प्रश्न 8वा, तुम्ही कधी खोटे बोललात तर काय होईल असे वाटते? उत्तर: खोटे बोलणे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही, तर ते दीर्घकाळात स्वतःलाच हानिकारक ठरते. विशेषतः न्यायालयासारख्या ठिकाणी जेथे सत्यावर विश्वास ठेवला जातो. मी नेहमी सत्य बोलण्यावर विश्वास ठेवतो. चूक झाल्यास ती मान्य करेन. हे खोटे लपवण्यापेक्षा कधीही श्रेयस्कर आहे. प्रामाणिकपणा हा माझा स्वभावाचा मूलभूत भाग आहे. तुम्ही यानंतर स्वतःचं काही यामध्ये ॲड करू शकता. काही हरकत नाही, परंतु आपलं उत्तर एकदम शॉर्ट आणि मुद्देसूद असलं पाहिजे. प्रश्न 9वा तुम्हाला असा विचारू शकतो, तुमच्या आयुष्यातील एक कठीण प्रसंग सांगा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही याचं असं उत्तर द्या. एकदा माझ्या परीक्षेच्या वेळी घरी आजारपण असताना मला अभ्यास करणे कठीण होते. परंतु मी त्या परिस्थितीत खचून न जाता वेळेचे काटेकोर नियोजन केले. थोड्या वेळाचाही सदुपयोग केला आणि परीक्षा दिली. त्या अनुभवाने मला शिकवले की कठीण परिस्थितीत शांतपणे विचार करणे आणि जबाबदारी सोडून न देणे हेच यशाचे खरे गुपित आहे. त्यानंतर जर तुम्हाला आणखी काही वाटत असेल असा कठीण प्रसंग जे तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकत असाल, तर तो पण तुम्ही सांगू शकता. काही हरकत नाही. त्यानंतर प्रश्न 10वा, तुम्हाला कोणत्या प्रकारचे सर्वात जड वाटते? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, मला कोणतेही काम जड वाटत नाही. प्रत्येक काम करण्यासाठी योग्य मनोवृत्ती लागते. परंतु शारीरिक श्रमाचे काम असेल तर मी त्यासाठी आधी स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार ठेवतो. कागदपत्रे सांभाळणे, सतत उभे राहून काम करणे किंवा लांब पल्ल्याचे काम करणे, कोणत्याही गोष्टीसाठी मी तयार असतो. तर याचं उत्तर तुम्ही असं द्यायचं. त्यानंतर प्रश्न करावा, तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी येते का? याचं उत्तर द्यायचं होय. मी मराठी माझी मातृभाषा असल्याने मला ती लिहिणे, बोलणे आणि वाचणे उत्तम प्रकारे येते. हिंदी मला बोलता येते आणि सध्या पत्रव्यवहारासाठी वापरता येते. इंग्रजीचे मला मूलभूत ज्ञान आहे. साध्या सूचना समजणे आणि नाव, तारीख, पत्ता असे साधे लेखन करणे मला जमते. न्यायालयीन कामासाठी आवश्यक तेवढे भाषा ज्ञान माझ्याकडे आहे. तसेच मला जर कोणती मदत लागली तर मी इंटरनेटवर सर्च करून माहिती मिळवण्यात मला त्याबद्दल पण कला आहे. हे पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांनो प्रश्न 12वा, कार्यालयीन वस्तू किंवा साहित्य हरवलं तर काय कराल? याचं उत्तर तुम्ही असे लगेच देऊ शकता. मी लगेचच शांतपणे सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेईन. कुठे शेवटचे ठेवले होते ते आठवण्याचा प्रयत्न करेन. सहकाऱ्यांना विचारेन. तरीही सापडले नाही तर वरिष्ठांना त्वरित माहिती देईल आणि योग्य नोंद करेन. भविष्यात असे होऊ नये म्हणून प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय मी नेहमी पाळेन. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला मी भाग 1 मध्ये पण असेच इम्पॉर्टंट प्रश्न घेतले आहे. ते अतिशय महत्त्वाचे आहे. ते पण तुम्ही भाग 1 मध्ये जाऊन बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर प्रश्न 13वा, तुम्ही इतरांना कसे मदत करता? मला इतरांना मदत करणे मनापासून आवडते. कार्यालयात एखाद्या सहकार्याला काम जड असेल किंवा कोणाला माहिती नसेल तर मी माझे काम बाजूला ठेवून आधी त्यांना मदत करतो आणि न्यायालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना योग्य कक्ष किंवा व्यक्ती सापडण्यास मदत करते. हे मला स्वाभाविक वाटते. सेवेची भावना ही माझ्या स्वभावात मुरलेली आहे. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. त्यानंतर प्रश्न 14वा, तुम्ही या पदासाठी इतर उमेदवारांपेक्षा वेगळे कसे आहात? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, मी इतरांपेक्षा वेगळा आहे असा मोठेपणाचा दावा करणार नाही. परंतु मी जे देऊ शकतो ते सांगतो. माझ्यात प्रामाणिकपणा, शिस्त, शांत स्वभाव आणि कामाप्रती खरी निष्ठा आहे. मला सरकारी सेवेत रस हा केवळ आर्थिक स्थिरतेसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून आहे. हे पद मिळाले तर मी ते जबाबदारीने आणि संपूर्ण समर्पणाने सांभाळेन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. चला शेवटचा प्रश्न बघूया. बाकी प्रश्न आपण पार्ट 3 भाग 3 मध्ये बघूया. त्यासाठी तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट. शेवटी तुम्हाला काही सांगायचे आहे का? होय, मी या मुलाखतीसाठी आलेले संबंधीबद्दल आभारी आहो. मुंबई, नागपूर, औरंगाबाद हायकोर्टसारख्या प्रतिष्ठित संस्थेत सेवा करणे हे माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हे तर एक सन्मान आहे. मी पूर्ण मेहनत, प्रामाणिकपणे, समर्पणाने काम करेन याची मी खात्री घेतो. जर मला ही संधी मिळाली तर मी कधीतरी निराश करणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, शिपायासाठी आपण भाग 3 पण घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि कमेंट करा. तर विद्यार्थ्यांनो, चला आता आपण बघूया क्लर्क, लिपिक या पदासाठी येणारे सर्व संभावित मुलाखतीसाठी प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, मी क्लर्क आणि म्हणजेच लिपिक या पदासाठी पार्ट 1 मध्ये पण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत. ते आधी बघून घ्या. त्यानंतरच पार्ट 2 तुम्ही सुरू करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पार्ट 3 मध्ये पण उच्च दर्जाचे असेच मुलाखतीचे प्रश्न घेऊन येणार आहोत. तर चला सुरू करूया आपण
पार्ट 2 जो लिपिक या पदासाठी आपण घेणार आहोत. त्यासाठी आपला भाग 1 पाहण्यासाठी आपला मागील व्हिडिओवर जाऊ तुम्ही शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक पण करा. चला बघूया. लिपिक या पदासाठी पहिला प्रश्न पार्ट 2 मधला. न्यायालयीन भाषा व शब्दावली तुम्हाला माहीत आहे का? तर याच्याबद्दल तुम्ही असं उत्तर देऊ शकता. होय, मला न्यायालयीन कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा माहीत आहे. जसे की याचिका, पिटिशन, अपील, स्थगिती, आदेश, निकाल, वकील, फिर्यादी, प्रतिवादी इत्यादी. मी आणखी शिकण्यासाठी तयार आहे आणि प्रत्यक्ष कामात येताना हे ज्ञान लवकर वाढेन. जिज्ञासू राहणे हा माझा स्वभाव आहे. तर लिपिकसाठी तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता. तसेच लिपिकवाल्यांनी पण आधी जे शिपाईचे प्रश्न घेतले ते पण बघून घ्या. तुम्हाला ते पण विचारू शकतात. ठीक आहे? चला तंत्र चालूया. प्रश्न नंबर 2. एखादी फाईल चुकीच्या विभागात गेल्यास काय कराल? याचं तुम्ही उत्तर असं देऊ शकता. असे झाल्यास मी शांतपणे त्वरित कारवाई करेन. आधी त्या फाईलचा मूळ विभाग कोणता हे नोंदणीवरून तपासेन. चुकीच्या विभागाशी संपर्क साधून फाईल परत मिळवेन आणि योग्य विभागात पोहोचेन. या चुकीच्या नोंद ठेवीन आणि वरिष्ठांना माहिती देईल. भविष्यात असे होऊ नये म्हणून फाईल पाठवण्यापूर्वी पत्ता दोनदा तपासण्याची सवय ठेवीन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. चला प्रश्न 3. तुम्ही डेटा एंट्री किती अचूकपणे करू शकता? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. डेटा एंट्री ही लिपिकच्या कामातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मी डेटा एंट्री करताना नेहमी दोनदा तपासतो. एकदा टाईप करताना आणि एकदा पूर्ण झाल्यावर. नाव, तारीख, केस नंबर यांसारख्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये एक चूक देखील मोठ्या समस्येस कारणीभूत होऊ शकते. हे मला पूर्णपणे समजते. माझ्या टायपिंगचा वेग चांगला आहे आणि अचूकतेला मी नेहमी प्राधान्य देतो. यावर तुम्ही ॲड करू शकता यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल. परंतु आपलं उत्तर हे अगदी मुद्देसूद आणि शॉर्ट असलं पाहिजे. चला त्यानंतर चालू करूया. प्रश्न 14. न्यायाधीशांसाठी फाईल तयार करताना काय काळजी घ्याल? यानंतर उत्तर असं देऊ शकता. न्यायाधीशांसाठी फाईल तयार करणे अत्यंत जबाबदारीची बाब आहे. मी फाईलमधील सर्व कागदपत्रे योग्य क्रमाने, स्वच्छपणे आणि पूर्णपणे तयार करेन. आवश्यक सर्व दस्तावेज आहेत का याची तपासणी करेन. फाईल वेळेत सादर होईल याची जबाबदारी घेईन. कागदपत्रावरून योग्य क्रमांक, तारीख आणि संदर्भ असतील हे सुनिश्चित करेन. कोणतीही उणीव राहणार नाही यासाठी एक चेकलिस्ट वापरेन. असे तुम्ही याचं उत्तर देऊ शकता जे अत्यंत प्रभावी ठरेल. चला त्यानंतर प्रश्न 5. तुम्हाला आर-टी-आय माहितीचा अधिकारबद्दल काय माहिती आहे? तर याचं तुम्ही उत्तर असं देऊ शकता. आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार. हा कायदा 2005 साली भारत सरकारने लागू केला. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीय नागरिक सहकारी कार्यालयाकडून कोणत्याही सार्वजनिक माहितीची मागणी करू शकतो. न्यायालयात या अर्जाची नोंद ठेवणे, त्यांना वेळेत उत्तर देणे आणि योग्य विभागाकडे पाठवणे हे लिपिकाचे कामाचा भाग असतो. मी या प्रक्रियेत काटेकोरपणे पालन करेन. विद्यार्थ्यांना मी अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो. प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा जेणेकरून मी भाग 3 घेऊन येईल जो तुम्हाला तुमच्या कामात उपयोगी पडेल. चला प्रश्न नंबर 6. कोर्ट हॉलमध्ये शिस्त कशी राखाल? उत्तर. याचं उत्तर असं द्या. कोर्ट हॉल हे न्यायाचे मंदिर आहे. तेथे शिस्त आणि मर्यादा सर्वोपरी आहे. मी तेथे नेहमी शांत आणि गंभीर वातावरण राखण्यास मदत करेन. सुनावणी सुरू असताना आवाज होणार नाही याची काळजी घेईन. आवश्यक त्याच व्यक्तींना कोर्टात प्रवेश मिळेल हे पाहीन. कागदपत्रे आणि फाईल्स वेळेत सादर करेन. न्यायाधीश आणि वकिलांच्या आदेशांचे त्वरित पालन करेन. असं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. तुम्ही वेळेचे नियोजन कसे करता? प्रश्न 7. वेळेचे नियोजन म्हणजे केवळ घड्याळ पाहणे नव्हे, ते एक कला आहे. मी दर दिवशी सकाळी आल्यावर त्या दिवसाच्या कामांची यादी तयार करतो. महत्त्वाचे आणि तातडीचे काम आधी, नंतर इतर कामे असे प्राधान्यक्रम ठेवतो. डेडलाईन आधी काम पूर्ण करण्याची माझी सवय. न्यायालयात प्रत्येक तारीख आणि वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे वेळेशी माझ्या बांधिलकी नेहमी पक्की असते. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. विद्यार्थ्यांनो, जेवढे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहे, प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी भाग 3 घेऊन येणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट करा. प्रश्न 8. एखादी चूक झाल्यास तुम्ही ती कशी दुरुस्त कराल? चूक झाल्यास मी आधी ती प्रामाणिकपणे स्वीकारेन, लपवण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही, त्वरित वरिष्ठांना माहिती देईन आणि माझ्या मार्गदर्शनाखाली दुरुस्ती करेन. त्या चुकीमुळे कोणतेही नुकसान झाले असेल तर ते कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करेन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात चुकीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी काय बदल करायला हवे ते शिकेन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. न्यायालयातील रेकॉर्ड मॅनेजमेंट कसे कराल? याचं उत्तर तुम्ही असं द्या. रेकॉर्ड मॅनेजमेंट केवळ फाईल ठेवणे नव्हे, तर ते एक शास्त्र आहे. मी प्रत्येक फाईलला योग्य केस नंबर, तारीख आणि विभागानुसार क्रमवारी लावेन. जुन्या फाईल्सचे आर्चिव्हिंग योग्य पद्धतीने करेन. डिजिटल नोंदी आणि भौतिक फाईल्स
दोन्ही सुव्यवस्थित ठेवेन. कोणतीही फाईल कोणाकडे आहे याचा लॉक ठेवून जेणेकरून आवश्यकतेनुसार लगेच मिळवता येईल याचं उत्तर तुम्ही असे देऊ शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, जेवढे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत आहेत प्लीज, 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 प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जेणेकरून मी तुम्हाला पार्ट 3 फक्त तुमच्यासाठी घेऊन येणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला आणि आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट करा. प्रश्न 10वा, तुम्ही इंग्रजी पत्रव्यवहार करू शकता का? अत्यंत महत्त्वाचा आणि डिसिजन मेकिंग प्रश्न आहे. होय, मला इंग्रजीत साधे आणि औपचारिक पत्रव्यवहार करता येतो. सब्जेक्ट लाईन, सॅल्युटेशन, बॉडी आणि क्लोजिंग यांचा योग्य वापर मला माहीत आहे. सरकारी पत्रांचे फॉर्मॅट जसे की रेफरन्स नंबर, टू, सब्जेक्ट, सर, मॅडम, युअर्स फेथफुली हे सर्व मला माहीत आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत लेखन करण्याची माझी क्षमता लिपिक पदासाठी उपयुक्त ठरेल. तसेच मी जीमेलसाठी ईमेलसाठी जीमेल, याहू मेल हे पण याचा पण मी आधी वापर केलेला आहे, असं पण तुम्ही यामध्ये म्हणू शकता. त्यानंतर प्रश्न 11, तुम्ही स्वतःहून काम शोधता की सांगेपर्यंत थांबता? अतिशय महत्त्वाचा समयसूचकतेचा प्रश्न. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, मी नेहमी प्रोएक्टिव्ह असतो, म्हणजे वरिष्ठांना सांगेपर्यंत थांबत नाही. कार्यालयात काम काय शिल्लक आहे, कोणती फाईल पेंडिंग आहे, कोणाला मदत लागेल का, हे मी स्वतःहून पाहतो. सुस्त बसणे माझ्या स्वभावात नाही, परंतु स्वतःहून काम करताना मर्यादा ओळखतो. माझ्या अधिकाराबाहेरचे काम मी वरिष्ठांना परवानगीशिवाय करत नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे हा. प्रश्न 12वा, अतिशय महत्त्वाचा. कोर्टाच्या आदेशाची प्रत तयार करताना काय नियम पाळाल? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, कोर्टाच्या आदेशाची प्रत तयार करणे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. मी प्रत्येक शब्द अचूकपणे कॉपी करणे आणि एकही बदल किंवा गाळणे करणार नाही. प्रत तयार झाल्यावर मूळ आदेशाशी दोनदा तुलना करेन. योग्य तारीख, केस नंबर आणि आदेशांचे नाव, सर्व तपशील बरोबर आहेत की हे तपासेन. सर्टिफाईड कॉपी असल्यास अधिकृत शिक्का आणि सही योग्य व्यक्तीकडूनच घेईन. याचं उत्तर तुम्ही असं देऊ. विद्यार्थ्यांनो, मी हे खूप स्वतः प्रश्न तयार केला आहे, त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठीच पार्ट 3 घेणार, ज्यामध्ये पण अतिशय उच्च दर्जाचे प्रश्न राहणार आहे. हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे, 101% शुअर. त्यानंतर बघूया प्रश्न नंबर 13वा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर चला प्रश्न नंबर 13 सुरू करूया. नवीन तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर शिकण्याची तुमची तयारी आहे का? अत्यंत महत्त्वाचं आणि लेटेस्ट. होय, नक्कीच. आजच्या काळात न्यायालय डिजिटल होत आहे. ई-फायलिंग, CIS, केस इन्फॉर्मेशन सिस्टीम असे अनेक सॉफ्टवेअर वापरले जातात. मी नवीन सॉफ्टवेअर शिकण्यासाठी नेहमी तत्पर असतो. YouTube ट्युटोरियल्स, ट्रेनिंग सेशन्स किंवा सहकाऱ्यांकडून कोणत्याही मार्गाने शिकण्याची माझी तयारी आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे हे आजच्या काळात मागे राहण्यासारखे आहे. तसेच मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा पण खूप जास्त प्रमाणात उपयोग करेल जर गरज पडल्यास. ठीक आहे, असं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर प्रश्न 14, तुम्ही या पदासाठी किती काळापासून तयारी करत आहे? अतिशय डिसिजन मेकिंग प्रश्न आहे. मी या पदाची उत्तर असं देऊ शकता, मी या पदाची तयारी गांभीर्याने केली आहे. लिपिक पदाची जबाबदारी, न्यायालयाचे कामकाज, सरकारी नियम आणि कार्यालयीन प्रक्रिया या सर्व गोष्टींचा मी अभ्यास केला आहे. संगणक, टायपिंग, मराठी व इंग्रजी लेखन यांचाही सराव केला आहे. ही तयारी केवळ परीक्षेसाठी नाही, मला खरोखर या क्षेत्रात दीर्घकाळ काम करायचे आहे, म्हणून मी पाय रचून तयार झालो आहे. अतिशय प्रामाणिक उत्तर द्यायचं. त्यानंतर प्रश्न 15, तुम्हाला या पदात भविष्यात कोणती संधी दिसतात? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, लिपिक पद हे सरकारी सेवेतील एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. या पदावर काम करताना न्यायालयीन प्रक्रियेचा सखोल ज्ञान मिळते, जे पुढील पदोन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विभागीय परीक्षा देऊन वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अथवा इतर उच्च पदांवर जाण्याची संधी आहे. मी या संधीचा लाभ घेण्यासाठी नेहमी शिकत राहीन, कठोर परिश्रम करेन आणि संस्थेसाठी उपयुक्त कर्मचारी बनण्याचे माझे ध्येय आहे. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. मित्रांनो, लिपिक मुलाखतीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहे, पोशाख हा नेहमी आपला स्वच्छ आणि फॉर्मल असला पाहिजे. त्यानंतर वेळेत पालन, मुलाखत 30 मिनिटं आधी पोहोचा. त्यानंतर हायकोर्टबद्दल माहिती करून द्या. संगणकाचे ज्ञान, वर्ड, एक्सेल, टायपिंग याबद्दल तुम्हाला विचारले जाऊ शकता आणि प्रामाणिक उत्तरे द्या. एकदम बुद्धिसूद आणि शॉर्ट उत्तरे द्या. तसेच आत्मविश्वासाने उत्तरे द्या. विद्यार्थ्यांना आपण पार्ट 3 जो भाग 3 यामध्ये उच्च दर्जाचे पण मुलाखतीसाठी प्रश्न आणि उत्तरे घेऊन येणार, जे लिपिक आणि शिपाईसाठी घेऊन येणार. विद्यार्थ्यांनो, शिपाईवाल्यांनी पण लिपिकचे प्रश्न बघा आणि लिपिकवाल्यांनी शिपाईचे प्रश्न बघून घ्या. दोन्ही जवळपास सेम आहे, त्यामुळे तुम्ही सगळे प्रश्न आणि उत्तरे करून जा. कोणते पण तुम्हाला मुलाखतीत विचारले जाऊ शकते. आणि सगळ्यात शेवटी, यशासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा. आणि आपल्या चॅनलला जेवढे विद्यार्थी पाहत आहेत सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला खरंच लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ.